विधिज्ञ क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित करतोय असे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत सर यांचं आगमन इथं झाले। सन्माननीय श्री ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब यांचंही आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करते। शिक्षण बीकॉम, LLM क्राइम्स, LLM मानवाधिकार, PG सायबर लॉ, DCS असे झालेले आहे। सध्या त्यांची PhD देखील सुरू आहे। दयानंद विधी महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून ते गेले 16 वर्ष काम पाहत आहेत। महाराष्ट्र पोलीस मध्ये 7 वर्ष कायदा अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे। सोलापूर व जिल्हा सत्र न्यायालयात 28 वर्ष प्रसिद्ध फौजदारी वकील म्हणून ते ओळखीचे आहेत। सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून देखील ते उत्कृष्ट काम पाहत आहेत। जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी केलेले कार्य नोंद घेण्यासारखे आहे। ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत सरांनी 109 आरोपींना जन्मठेप आणि येथील कार्यक्रमात कायदा रक्षक हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। तरी सर्व सोलापूरकरांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही विनंती। आणि या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते। सन्माननीय श्री ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब गुन्हेगारीचे कर्दन काळ म्हणून आपल्या सर्वांना त्यांच्या कार्यानं परिचित आहेत। सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील माननीय ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब कायदा रक्षक हा विशेष पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतोय। प्रदीपसिंहजी राजपूत सरांनी आतापर्यंत 109 आरोपींना जन्मठेप लावल्या आहेत, तर 2 आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होण्यासाठी योगदान दिलंय। अनेक गुन्ह्यामध्ये उत्कृष्ट युक्तिवाद करून आरोपींना शिक्षा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य राजपूत सरांकडून घडलंय। या सर्व उत्कृष्ट कार्यांची नोंद घेऊन जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब यांना आपल्या परिवाराच्या वतीनं या पुरस्कारानं सन्मानित करतोय। टाळ्यांचा आवाज काही आला नाही, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात राजपूत साहेबांच्या कार्याचं गौरव आपण या ठिकाणी करूया। आताच ज्यांना रुग्णसेवक पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत असे महाराष्ट्रातील ख्यातनामाचे रुग्णसेवक असलेले सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांचं आगमन झाले, मी स्वागत करते। आणि यानंतर ॲडव्होकेट प्रदीपसिंहजी राजपूत साहेब यांच्या शुभेच्छा इथं व्यक्त होत आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा। लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम ही सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श वृत्तवाहिनी म्हणून या ठिकाणी काम करत आहे, याचा सर्व सोलापूरवासियांना अभिमान आहे। स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी असं म्हणलं होतं, सही दिशा स्पष्ट नीती। या तत्वावर जो चालेल तो या जगामध्ये महान व्यक्ती होईल। या तत्वावर जी संस्था चालेल ती संस्था या जगामध्ये महान होईल। लोकप्रधान न्यूज चॅनलला हे वाक्य तंतोतंत जुळतं, सही दिशा स्पष्ट नीती। लोकप्रधान न्यूज चॅनलने कुठलीही बातमी कितीही दडपण आलं तरी कधी लपवली नाही आणि खरं जे आहे ते जनतेच्या समोर या ठिकाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न जे पत्रकारितेला शोभावं असं लोकप्रधान न्यूज चॅनलने काम केलेलं आहे, करत आहेत आणि यापुढेही करतील असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। गुन्हेगारी खूप वाढत आहे। आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यांना न्याय मिळवून देतो, ज्या पीडित लोकांना न्याय मिळवून दिल्यानंतर त्याची योग्य ती प्रसिद्धी 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा न करता या लोकप्रधान न्यूज चॅनलने वेळोवेळी या ठिकाणी करून दिली। या समाजामध्ये एक मोठं काम या माध्यमातून जे गुन्हेगारी संपवण्याचं काम लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत आहे। कोणताही निकाल लागला की आम्ही अकबरला फोन करून सांगितलं किंवा आमच्या प्रेसच्या या ग्रुपवरती बातमी टाकली तर अकबर आणि त्याची टीम या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील कार्यालयामध्ये येते आणि वृत्त संकलन करून अवघ्या 10 मिनिटाच्या आत आमच्या बातमीचं कव्हरेज या ठिकाणी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून समस्त जनतेसमोर आणलं जातं। याच्या माध्यमातून हे समाजामध्ये एक चांगलं काम लोकप्रधान न्यूज चॅनल करत आहे। लवकरच या चॅनलची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती पोचावी
असं मी या ठिकाणी शुभेच्छा आणि प्रार्थना करतो. आज मला इथं बोलवलं, जो मान सन्मान दिला, माझा सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य राजपूत साहेबांच्या या शुभेच्छासाठी आभार. त्यांना पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी अभिनंदन मी व्यक्त करते.